आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे। उद्धव ठाकरेंवर कारवाईची टांगती तलवार आहे। त्यांनी मतदानाच्या दिवशी जी पत्रकार परिषद घेतली होती त्यावरून तक्रार करण्यात आली होती। आशिष शेलार यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती आणि निवडणूक आयोगाकडून आता त्या पत्रकार परिषदेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले। मतदानाच्या दिवशी घेतलेल्या पत्रकार परिषदेबाबत चौकशी होणार आहे। आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेबाबत तक्रार केलेली होती। दरम्यान पत्रकार परिषदेमध्ये काही वादग्रस्त असेल तर त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे आता या चौकशीतून नेमकं काय समोर येतं ते बघावं लागेल। मुंबईमध्ये 20 तारखेला मतदान होतं आणि त्यावेळेला संथगतीने मतदान सुरू असल्याचं समोर आलं होतं। त्यावरूनच ठाकरे आक्रमक झाले होते। त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्या सोबत थेट जोडल्या गेल्या आहेत। मीनाक्षी, काय सांगाल? 20 तारखेला मतदानाच्या दिवशी जी पत्रकार परिषद उद्धव ठाकरेंनी घेतली त्याच्यावरून कारवाईची टांगती तलवार असल्याचं दिसतंय। काय अपडेट्स आहेत याविषयी? कशी चौकशी होणार आहे? नक्कीच फरा, आपण पाहतोय की 20 तारखेलाच लोकसभा निवडणुकीचा 5वा टप्पा जो आहे तो होत होता आणि याच वेळीच आपण पाहतोय की उद्धव ठाकरे यांनी 20 मेला संध्याकाळी 5 वाजता पत्रकार परिषद घेतली। एकूणच सकाळपासूनचं जे मतदान केंद्रावरती निवडणूक आयोगाचा जो कारभार होता, म्हणजे कामकाजासंदर्भात पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे यांनी अनेक तक्रारी केल्या, आरोप केले। ह्याच अनुषंगाने आपण पाहतोय की भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी देखील यावर उद्धव ठाकरे तक्रार केली, कारण आचारसंहिता लागू असताना अशा पद्धतीचे आरोप करताना मात्र यावरती चौकशी व्हावी असे पत्र आणि अशी तक्रार जी आहे ती केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली होती। त्याच अनुषंगाने केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला या संदर्भात पत्रकार परिषद संपूर्ण बघून यामध्ये नेमकं काही आढळतंय का वादग्रस्त, यावरती जर असं काही आढळलं तर मग त्यावरती कारवाई करण्यात यावी अशी देखील सूचना जी आहे ती केंद्रीय निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेली आहे। त्यामुळे एकूणच ज्या पद्धतीने आपण पाहतोय 20 तारखेला अनेक सर्वसामान्यांना मतदार केंद्रावरती जो त्रास झाला, अनेक संत गतीनं मतदान जे आहे ते पार पडत होतं। त्यामुळे उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या मांडल्या होत्या आणि त्यावरूनच आशिष शेलार यांनी ही तक्रार केली होती की निवडणूक आयोगाच्या या सगळ्याच अनुषंगाने ही तक्रार करण्यात आली होती। त्यामुळे एकूणच आता राज्य निवडणूक आयोग यावरती काय नेमकी भूमिका घेते, काही आढळून येतं का, उद्धव ठाकरेंवरती याविषयी कारवाई होते का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। फरा, निश्चितच मीनाक्षी, त्या दिवशी जी तक्रार करण्यात आल्या होत्या त्याचबरोबर लोकांच्या तक्रारी येत होत्या संथगतीनं मतदान सुरू आहे याविषयी आणि त्यानंतर ही पत्रकार परिषद झाल्याचं आपण सगळ्यांनी बघितलं होतं। त्यामुळे या अनुषंगाने ठाकरे गटाकडून, ठाकरेंच्या शिवसेनेकडून यावर काही प्रतिक्रिया आलेली आहे का? कारण तक्रार झाली आहे, चौकशीचे आदेश सुद्धा दिले गेले। नक्कीच अद्यापपर्यंत ठाकरे गटाकडून कोणतीही भूमिका जी आहे ती अद्याप स्पष्ट करण्यात आलेली नाहीये। पण एकूणच ज्या पद्धतीत निवडणूक आयोगाला आदेश दिलेले आहेत त्या अनुषंगाने संपूर्ण पत्रकार परिषद पाहून घेतील आणि यामध्ये काही वादग्रस्त आढळलं तर मग नक्कीच उद्धव ठाकरेंच्या या घेतलेल्या पत्रकार परिषदेमुळे त्यांच्यावरती कारवाई होण्याची शक्यता आहे। त्यामुळे एकूणच काय वादग्रस्त आहे या सगळ्या बाबी पाहून मात्र निवडणूक आयोग यावरती निर्णय घेणार आहे। त्यामुळे तत्पूर्वी आपण पाहू शकतो की उद्धव ठाकरे यांच्याकडनं कोणत्याही प्रकारची भूमिका अद्यापही त्यांनी स्पष्ट केलेली नाहीये। पण मात्र त्या दिवशी झालेल्या सर्वसामान्यांना त्रास झाला होता आणि त्याच अनुषंगाने उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली होती आणि सगळ्या बाबी ज्या आहेत त्या मांडताना आपल्याला पाहायला मिळाल्या। निश्चितच मीनाक्षी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। याविषयीची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूयात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।